टाळ्या वाजवायचे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये आई वडिलांच्या वरती प्रेम निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व मान्य श्री वसंत अंकारे सर यांचं कुर्ची गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि यांचं निमित्त आहे ते सार्वजनिक गणेशोत्सव कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या या ठिकाणी निमंत्रणाच्या माध्यमातून आज मात्र या ठिकाणी वसंत अंकारे सर यांचं आगमन झालं आहे. एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांच्यासाठी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, तोपर्यंत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. माननीय पातळीची वाचना व्याख्यानाच्या माध्यमातून एक मार्मिक व्याख्यान युवा पिढीला घडवणारे व्याख्यान स्टेजवरती यायचं. मुख्याध्यापक श्री बाबुराव लट्टे विद्यामंदिर कुर्ची, भागवत पाडी, प्रदीप पाडी, प्रिन्सिपल त्यानंतर युवराज पाटील, आजी माजी सैनिक संघटना आपल्याला नक्कीच व्याख्यानाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणार आहे. आणि दांगा चालत नाही, तमाशा नाही, कुत्र्यागत मारतो मी. कुत्र्याला जसं मारतात नाही खाली पाडून तसा मी तोडवतोय काय 10 मिनिटात बदलून. तमाशा आहे काय, नाचत होतास तमाशाला आलाय. ए नालाय काय तमाशाला बसलाय गजरा बांधून. एका थोबाडीत 32 जाता हली बी नाचली काय. प्लॅस्टिकची खुर्ची तरी मला. हॅलो 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 व्हेरी गुड. साऊंड साठी टाळ वाजवायला. व्हेरी हॅलो 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 हॅलो. ठीक आहे चला. जागा मिळेल तिथे बसून घ्या लेकरांनो. चला अर्धा एक तास बसून घ्या. उभं राहू नका असं हात बांधून वगैरे. चला बसा, जिथं जागा मिळेल तिथे बसा. आतमध्ये सावलीत बसा, जिथं जागा मिळेल तिथे बसा. आवडलं नाही की हळूच उठून जाऊ शकता, काही टेन्शन नाही आपल्याला. चला कुणी मध्ये शायनिंग मारायचं नाही, दंगा करायचा नाही. ए शाहरुख खान बसतोस का? एका टोल्यात चड्डी ओली करेल, दुसरा टोला लागतच नाही काय. हा तुला गंमत वाटेल. चल हा. ए बाबा ना तिकडे काय भात शिजवायला चाललंय काय? एकदम शांतपणे बरं का. तिकडे कोण आलं काय दंगा करायचं नाही, कोणाला द्यायचं नाही, आदळ करायची नाही. तुम्ही दोघं माझ्याकडे बघा. ऑपरेट कोण करणार, तू का तू? तुम्ही दोघं करणार आहे. बसा तिथे शांतपणे बसा. हसा जरा. हा करेक्ट. भ्यायचं नाही. हा मोबाईल वगैरे बंद आहे का तुझा? मेसेज वगैरे बायकोचं बघत बसायचं नाही. मोबाईल दोघं बंद करा. दोघं पण वांड वाटतंय मला जरा काय. हा जर काय साऊंडला झालं मी आलास, बायको कशी मुडक्यावर बसतीया तसा बसणार बघ. तुझा जीवच जाईल आज. हा साऊंड एकदम असा हात केला आवाज चढवायचा. ठीक आहे. असा हात केला टॉपकडे, हात केला टॉपचा आवाज चढवायचा. मॉनिटरकडे हात केला, मॉनिटरचा असं केला आवाज चढवायचा. असं तलवारीसारखं तुझ्याकडे बघून केलं. ट्रिबल शार्प करायचा. आता बरोबर ट्रिबल लागलेला आहे. हा हॅलो हॅलो. आता काय हलवलंच का नाही ना? असं द्या. असं केलं ट्रिबल शार्प करायचा. दोनच गोष्टी करायच्या. तुला वाटलं तर इक्विलायझर टाकायचा. मी असं केलं, तुझ्या पद्धतीनं वाटलं तर इक्विलायझर टाकायचा, परत मूळ स्थितीत आणून ठेवायचा. 2-3 गोष्टी लक्षात ठेव. आलं लक्षात? अजिबात इकडे बघायचं नाही. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. हा कुटुंबानंदी. तू नवरा, कुचीमध्ये आलोय तू नवरा, मी बायको. 1 तासासाठी चुकलास तर मी आलास लक्षात ठेव. एवढंच लक्षात ठेवतो. चला पोरांना सगळ्यात पहिली सूचना आहे, मांडी घालून नीट बसायचं. मरत नाही सर काय. गुडघा दुखायला लागला, पाय दुखायला लागला, आपल्या आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदललेत. नालायक हराम करणं तुमच्यासाठी काय. आपल्या किडन्या विकलेत. किडन्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून बापाने किडनी विकली, पोराला प्रवेश मिळवून दिला. आलं लक्षात? त्या बापासाठी जरा पाय दुखले काय मरत नाही सा. तमाशाला आला नाहीस, गजरा बांधताच काय ते तुडवीन खाली घालून तुम्ही दोघं तिघं पुढची काय. तुला गंमत वाटेल मी काय. मला बघून चाड्यावाल्या होत्यात पोरांच्या. लक्षात ठेव. शांत बसायचं. कुणी दंगा करायचा नाही. येणारा 1 तास. जर का मी शिक्षक नाही, जर का मला कुठं कोण दिसलं चिंगम सगळताना, याला डिवच त्याला डिवच, याला मार, मगाशी त्याला डिवचत होतास ना, जर काय असं दिसलं काय, मी काय शिक्षक नाही. त्या शिक्षकांना बंद नाही. तुमच्या आई बापानं, तुमच्या खास करून आईनं नियम घालून दिलाय. आमच्या नवसाच्या देवताला अजिबात हात लावायचा नाही. शिंबूड काढता येत नाही, चड्डी घालता येत नाही, पण लाडाचं कार्टे काय. आता एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं तर बोंबलत घराकडे जाता, मम्मी मला लय मारलं. मम्मी लगेच फेरेन लवली लावून तारा 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 त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये
कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. मी काय शिक्षक नाही, मला नियम नाही, मला बंधन नाही, मला शिक्षण अधिकारी नाही, मला शिक्षण मंत्री नाही, मला कोण नाही. मी स्वतंत्र बाबासाहेबांच्या छत्रपतींच्या विचारांनी चालणारा त्यांचा मावळा आहे. जर कोणी दंगा केला, इकडं बघ तिकडं बघ, याला दिवस त्याला दिवस, एका रपाट्यात रपाट्या कळतोय का आपल्याला राजा, एका रपाट्यात चडीवली. काल एकाला रपाटा घातलाय मी साताऱ्यामध्ये, त्याला बोनस मिळाला. पुढून वली मागून पाठीवर पिवडी. काय त्यामुळे शांत बसायचं. तुम्हाला गंमत वाटेल काय, हात वर करून आणि असं रुमाल खडप लय मेला. आता भगिनीनो तुम्हाला शांतपणे सूचना आहे. मगापासून मी बघतोय शेकडोच्या संख्येने माता यायला लागले, आनंद आहे. पण येताना ही 4-4 वर्षाची कार्टी सगळी उचलून घेऊन आलाय सा. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन याचं होतं. ती कार्टे घेऊन आलाय उचलून. बोकांडी चलर गण्या चलर शोन्या, तू हगला का, तू मुतला का, गंगे तुझं कुठं गेलं, चिमीचं तर दिसनाच झालंय, पारीचं पळूनच गेलं. ती सगळी घरात उचलून आणताय, इथं माझ्या बोकांडी मारताय. जरा व्याख्यान रंगलं की कार्ट काय तर केलंस. आता तुला हात जोडून माते विनंती आहे, माझी आई आहेस तू, माझी बहीण आहेस, लक्षात घे. बघ 25 वर्षाचा अनुभव आहे मला. आता मी सुरू केलं तेव्हा ती कार्टी कशी गिळायला लागल्या बघ, चारी बाजूने तेव्हा हात घालून घालून वळण तिला खाली बसव. पहिला माझ्या समोर गिळत्याला कोण दिसलं की डोकं फिरतंय. आयुष्यभर नुसतं गिळायचं झोपायचं. हे तिला थोबाड. आता तुला मी हात जोडून सांगतोय बघ, मी आता सुरू केलं कार्ट रडणार आहे बघ, 100% ते कार्ट रडणार आहे बारक. आता ते जर रडायला लागलं, सगळ्या मातांना खास विनंती आहे, नको तसं करून सोडलंय, आलं का लक्षात. त्यामुळे ते कार्ट रडायला लागलं, त्याला शांत करायचं. काही माता पाठी मागून येतात, एक संयोजक तिकडे उभं राहते, 2 पोरं आपली मंडळाची 2 पोरं पाठीमागे उभं राहा. येणाऱ्या माता भगिनींना तिथं शांतपणे बसवायचं, दंगा करायचा नाही. पुढच्या बसलेल्या मातांनी तिकडे बघायचं नाही. ये गे गंगे जागा पकडल्या, चिमी बसली, तू ये ग धोंडे, असलं काय करायचं नाही. आलं का लक्षात. शांतपणे, मला दंगा चालत नाही. कोण आता जर कोण मान्यवर जर आले तर शांतपणे आणून त्यांना बसवायचं, मध्येच मला डिस्टर्ब करायचा नाही. आता काय विषय हसण्याचे मातांनो, आलं का लक्षात. आला हसायला बिंदास हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का, काय पैसे जे काय द्यायचे आहेत, मंडळाच्या पोरांनी मला पैसे दिलेले आहेत, माझ्या अकाउंटला येऊन पैसे पडलेले आहेत, माझ्या बायकोनं ते खर्चून पण टाकलेले आहेत. आलं का लक्षात. त्यामुळे तुम्हाला आलं हसाय ख्या दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या. काय तू हसायचं, हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या. अजिबात तू काळजी करायची नाही. एक शिक्षक बांधव तिथं मॅडम कोण आहेत का, मॅडम इकडे बसलेत का कोण, ती लहान पोरं जे आहेत लहान गटाची, त्यांना तेवढं सांभाळायला तिथे एक मॅडम नाही तर एक सर बसा. अजिबात तिथे एक नाही तर एक मंडळाचं पोरग तिथं जाऊन बसा रे, त्या बेंचवर तिकडे जाऊन बसा, आत्ताच बसा. मंडळात एक पोरग त्या बेंचवर जाऊन बसा. ती पोरं दंगा करायला लागली, एक रपाटा लावायचा, त्याचा आई बाप आला, मी त्याला जबाबदार आहे, तू फक्त हाणायचं काम कर, माझं मी बघतो काय करायचं ते सगळं. आलं लक्षात. तिथं बस. ती कार्टी लय म्हणजे लय नालायक वांड असते ती. तिथं बस आणि तिथं आला काय केलं की हग्या मार द्यायचा त्यांना. तू भिवू नको. चला बाकी सगळ्यांनी काय विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात, वाटली टाळी वाजवावी, बिंदास टाळी वाजवायची. टाळ्या वाजवल्यामुळे मला प्रोत्साहन होती कार्टी. बघ अजून सुरू व्हायच्या अगोदर तेव्हा फेक त्याला तिकडे उचलून त्याच्या आईकडे दे. पाणी बिणी घे त्याच्या हातानं काढून, माझ्या समोर चालत नाही बघ, मला अजून व्याख्यान सुरू व्हायचंय. आलं का लक्षात. त्यामुळे सगळ्यांनी शांत. टाळ्या वाजवायच्या वाटल्या, मला प्रोत्साहन मिळो न मिळो, लक्षात घ्या. टाळ्या वाजवल्यामुळे स्वतःचं मन आणि शरीर निरोगी राहतं. कशा टाळ्या वाजवता बघू एकदा, वाजवा टाळ्या जोरात, काढ क्या बात आहे. चला ओके. आता काही विषय भावनिक आहे. डोळ्यामध्ये पाणी येतं, डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्या नाही आलं, शेजारी जे आलं तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगे रडली, चिमी पण रडली, मी नाही रडली, मी सगळ्याला रडते, मी कशी रडून गप्पा, तू पण रडशील. आलं का लक्षात. सगळ्या बंधूंना विनंती आहे, मोबाईल सगळ्यांनी शांत ठेवायचे. 4 पर्यंत जोरात. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवनसूत्र हनुमान के.
बजरंग बली के जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात आहे. हात खाली घ्या. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं चेहऱ्यावर काय काय म्हणता काय पोरीनं कार्ट्यानं, आणि त्यात हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता. माझं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं. काल रात्री ते मेलं, त्याला गाव जाळून आलं. आता त्या नालायकाचा तुला मेसेज येत नाही बघ. पण आज घरी तसं जायचं नाही. आज उड्या मारत घराकडे जायचं. टाना टाना घरात गेलं. मम्मी पुढे आली. मम्मीकडे बघायचं आणि मम्मीलाच करायचं. मम्मी आई लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. पप्पा पुढे आला तर पप्पाला म्हणायचं पपड्या आई लव्ह यू मग करायचा. बापाचा फोन आला पाहिजे. शाळेमध्ये मंडळाला आमच्या महिन्यात असलं व्याख्यान ठेवा. एवढ्या आनंदात जायचं बघ. आणि मातानं, तुम्ही सगळ्या मातानं, तुम्हाला पण सांगतोय, तुम्ही आनंदी तर गाव आनंदी. लक्षात घ्या. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही पण टाना बेडकासारखं नाक फुस करून फुगवता. नागिनीसारखं फुसफुस 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 करता. त्या नवऱ्याकडे बघून बोट काय मोडता. म्हातारी कधी जाते तिथंच माझ्या बोकांडी. काय काय करता का ते. तसं आता करायचं नाही. आज काय करायचं. आज टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. सासूकडे बघायचं. सासू पुढे आली. सासूकडे बघायचं आणि सासूलाच करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे. म्हातारीच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मग 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 करायचं. असं मॅडम तुम्ही पण सगळ्यांनी पर्स लावून तसं जायचं. त्या पोरांच्या मुळे तुम्ही वेड झालायचा. तुम्ही पण जाऊन सासूचा मुका घ्यायचा. आत्या असं करायचं. सासूला वाटलं पाहिजे माझं लेकरू ग बाय बाय बाय. तुझी सासून तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे. बाबा लवकर घराकडे ये. तुझी बायको शाळेत गेलती काहीतरी ऐकून आल्या आणि हेड्यासारखी करायला लागल्या. नवरा आला की नवऱ्याकडे पण बघायचं नाच करायचं. यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवरा पण दान करून खाली पडला पाहिजे. आलं का लक्षात? एवढ्या आनंदात आज घरात जायचं. कुची मधल्या प्रत्येक गावामध्ये आनंदी आनंद झाला पाहिजे. चला. आणि आज तर मला अजिबात टेन्शन नाही बघ. सकाळपासूनच हे दुसरं व्याख्यान सकाळी 7 ते 9 एक ठोकून आलोय बघ गणपती बाप्पा समोर. आता आज इथून पुण्याला जाणार. 20-20 हजार लोक माझ्या समोर असतात. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी मातानो छत्रपतींच्या तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या. सब मंगल आहे, सब आनंद आहे. या जगातला सगळ्यात आनंदी माणूस आणि श्रीमंत माणूस मी आहे. पण मातानो जर का इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी माझ्या समोर आली, आई घड्याळ लावून बसत्या. कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास बोकांडी कार्ट तिची असली ही कार्टी. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त नटून धटून अंगठ्या घालून मी असा बसलेलो होतो. आणि एक माता डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला कॉलेजला परवानगी दिली. तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हटलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हटलं एक काम कर, एक बस घेऊन ये. त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल. तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवले तर चालतील का? मग मी जरा विचार केला. म्हटलं ठीक आहे मागं बसव, पण माझ्यापासून 100 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक तिथं बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही बघ. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नालाय. कोण चड्डी झाडतंय, कोण माती उधळतंय, कोण कोणाला दगड मारतंय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला हॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव बसा बोंबलत आता. आणि मग मातानो आज घरी जायचं. वसंत अंकारी नाव फक्त सोशल मीडियावर टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात बघ. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो बघ. व्याख्यान रंगलेलं होतं. लाकडाची मोठी खुर्ची होती. खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं. कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे.
पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं कवाड भोडीन. म्हणलं तुझी असले ही कार्टी. एकदा तर एक कार्ट आईच्या मांडीवर बसलं होतं, माता माझ्या शेजारी बसली होती. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं गोरोगमट, पण लई नालायकाने आगाव होतं. आनंद वाटला, म्हटलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बॉम्ब आलं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. मी उठलो, म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं, परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. पोरानो, ए माझ्या युवकानं, ही होती गंमत बघ. थोडासा विनोद सांगितला, तुझ्या मनाला हसवावं म्हटलं, पण पोरा हसवणं हा माझा उद्देश नाही बघ. हे महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्राम घेत. देवळातला देव मेला, मग कोणता देव जागा आहे? अंतरीचा देव. कोणता अंतरीचा देव? याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या काळ्यां माझी. कोणत्या कवळ्या काळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या काळ्या, हे या राष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या काळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या हे संस्कारामध्ये घडत आहे बघ. हे त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महापुरुषांनी, पण आमची नजर चुकली पोरानो, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. हे कैलासवासी विठ्ठल हंबीरराव पाटील यांच्या स्मरणात हे पोरा आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे वसंत हंकार आला, आणि फक्त 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते, कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. हे पोरानो, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती. हे पोरीनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला आज सांगतो बघ पोरी. हे आज तुझ्या समोर उभा आहे ना ग, जगातलं सगळ्यात मोठा पोरा शिक्षण तुला सांगतो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, हे ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, हे प्रत्येक लेकीला मी सांगतोय, तू तुझी ओळख विसरलीस ग पोरी. हे पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ, म्हणून माझ्या लेकीला सांगतोय, तू 12वीला शिकतेस बघ, तू कॉलेजला शिकतेस बघ पोरी, तू 10वीला आहेस बघ, तू तुझी ओळख विसरलीस. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभाल, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, बापांना मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला, गावातल्या पोरींना तुम्ही छेडू लागला, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू लागला, सोबत तुमचं हे आयुष्य उद्ध्वस्त करू लागला. हे या धर्माला पायाखाली घेऊ लागला, या राष्ट्राला या मातीला पायाखाली घेऊ लागला, महामानवांच्या विचारांना पायाखाली घेऊ लागला. हे बोला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. तुझं मनोरंजन करायला आलो नाही, आणि तितका वेळ माझ्या आयुष्यामध्ये नाही बघ पोरा. मग छत्रपतींचा आदेश आहे पोरी, आईला पहिला प्रश्न विचारलाच नाही ग. हे पोरा, आई तुला किती वेदना होतात? आता त्याच आईला फक्त दुसरा प्रश्न विचार, घड्याळाची फक्त 20 मिनिटं थांबायचं बघ पोरी आपण. हे बघ, आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या, आणि पोरांनो, ज्या क्षणाला तिचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात
तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार त्या माऊलीनं सोडून दिलं आणि आनंदानं आनंदानं अश्रू गाळत गाळत तुझ्या बापा बरोबर ती तिच्या सासरी आली. सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरीनं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो. आज पळत पळत घरी जायचं बाग, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज दुसरा प्रश्न विचारायचा आहे. या आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग? तुझ्या आईची आठवण नाही का ग येत तुला? आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत तुला? आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरांनो, हे इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, जा आईला आणि हा प्रश्न विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडन ती माऊली, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी. आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर रे पोरी, सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो आई बाप डोळ्यासमोर रोज दिसायचा, त्यांची किंमत नाही कळाली. पण आता आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही हो. मला आठवण येते. जाऊ का हो, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बापाला भेटून येऊ का, एकदा भावाला कडकडून मिठी मारून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय नाही जाऊ शकत. माहितीये मला. सांगा, माझ्या डोळ्यातले अश्रून माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. हे एसटी पुरतं पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पुरी हो ग, एसटीच पुरतं पैसे. कारण आता तुझ्या बापाचा हा बंगला गाडी बघू नको पोरी, तुझ्या बापाचा आताचा थाटमाट बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पुरी तुझ्या बापाकडून हे एसटी पुरतं पैसे मी घेत होती. पण तुझा बाप आवर्जून ठामपणे मला सांगत होता, चाललेस जा, पण हे बघ पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार. आई बापाचा श्वास सुरू आहे पोरांनो. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. आला का? त्या लोकांच्या राना मोजता, यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या. त्यांच्यासाठी फटाक्या वाजवता, त्यांच्यासाठी गुलाल उधळता, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता. पण तुझ्या बापानं तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत या गावच्या रस्त्यावर किती राना काढल्या आणि किती तुझा बाप झिजला, याचा हिसाब तू हरामखोरात ठेवलास का? कधी बापासाठी टाळी वाजवलीस का? कधी बापाच्या गालावरून तो हात फिरवलास का? नाही पोरांनो, नाही. बरं, तू कोणतर हरामखोर येतो म्हणतो गुटखा खाव, विमल खाव, रमी खेळो. ते तुमचे आदर्श झाले, ते तुमचे आदर्श झाले. आणि घरातला बाप मात्र तुमचा वैरी झाला. नालायक हरामखोरानो, त्या बापाला पोलीस स्टेशनला पाठवू लागला. जास्त वेळ पोरी तुझा घेत नाही बघ. पण आज एक काम करायचं पोरानो, आज एक काम करायचं, आज एक काम करायचं पोरानो. हे बघ, हे आईला 2 प्रश्न विचारलेस ना ग. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचं आणि बापाची वाट आज बघायची बघ पोरी. हे 5 वाजलेत अजून बाप आला नाही, 6 वाजलेत अजून बाप आला नाही. पण आज बापाची वाट बघायची. यस, उस आदमी की आंखों में आंखें डाल कर देखना है आज. हाँ, आज आपको को देखना है, आज उसको मिलना है, गले लगाना है, फिर ही सो जाना है. 5 वाजले अजून घरी बाप आला नाही, 6 वाजले अजून बाप घरी आला नाही, रात्रीच्या 9 वाजले अजून बाप घरी आला नाही. पण आज झोपायचं नाही, बापाला बघितल्याशिवाय
झोपायचं नाही. रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप कामावरून आला आला हे पोरीनो सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पोरी पळत जायचं ना, पळत जायचं आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरीनो. एवढ्या घट्ट मिठी मारायचे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? काय झालं पोरी? असा हंबरटा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं मला सांग. शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई तुला काय बोलल्या का? आई तुला काय बोलली का? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. हरामखोराची चमडीच काढतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलली, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होते ना हो पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते पप्पा. आणि जसं तुम्ही येत होता पळत येऊन तुम्हाला मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता हो पप्पा. माझी परी करत तुम्ही मला हवेमध्ये फेकत होता. तुमचे दोन्ही हात मला खाली समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती. पप्पा आईनं मला मारले. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. माझ्या लेकराला मारतं काय? हे पप्पा तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणात माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती. तुमच्या खांद्यावरून गावभर मी फिरत होती पप्पा. पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. मला भीती वाटते ओ रात्रीची, म्हणून आईच्या मिठीतून मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. पण आता मी मोठी झाली पप्पा. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलेस, तिकडे का गेलेस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती शाळेमध्ये, एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरानं पळत आज जाई फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरगं म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापाने कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत मला कोण म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कोणीतरी मला घास भरवल का? कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल मला शर्ट आय, तू रडू नको आय. तुला जर काय झालं तरी मी जायचं कुठं आहे? तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आहे? आय मी शिकणार आहे, आय मी मोठा होणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवशी तुझ्या अंगावर मी नवीन कपडे करते ना. त्या बापाला बघायचं नाही पोरी, मस्तीला आला तुम्ही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. आता मला या घरात दिसायची नाही. आता कोणाला सांगू? ए लेकरा, नाही सांगत तुझ्या आईला. जा वरच्या खिशातलं 200 रुपये घे. 100 कसं पुरतील तर माझ्या लेकरा? आता कोणाला पैसे देऊ? ए तुझी आई रडायला लागली तर तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातोय. आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. पोरी लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदाने फिरतय, पण रात्रीच्या अंधारात एकटंच रडत बसतंय बघ. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू भर्र करून उडून निघून जाणार. 12:30चा तांदूळ आहे बघ. नटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या बोहल्यावरती तू उभी आहे. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बोहल्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस,
वेळेस नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेत आणि त्या लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत आहेत तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. हे जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा हे कोणीही उपाशी जाता का म्हणा. हे जेवणवाल्या किती जादा ताट होऊ दे सगळ्यांना जेवू घाल रे बाबा सगळ्यांना जेवू घाल. लहान लेकरांची तर ते लय गुडगुड बोलत असते. हे पोरानं ताटात काय ठेवू नका 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन जावा बापानं आपल्या दिदीच लग्न आहे. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच त्या लग्न मंडपातून फिरत असतो. बघता 3 वाजतात बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात बघ आणि नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवत हे नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बोल्यावर तू खाली येतेस त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी तुझी आई फोडते. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता परक्यासारखं इथं आम्ही उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी. घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला आता घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते तुझी मैत्रीण रडत असतात तुझा भाऊ रडत असतो. ओरडतो कारण रडताय कोणी रडायचं नाही. चला माझ्या दिदीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तू म्हणतो अरे हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा रडायचं नाही जा हसत हसत जा मी तुझ्या पाठीशी आहे चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं नास तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही पोरी. तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो. इकडे ये बाबा तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. उद्या तू म्हणायला नकोस लेकीच्या लग्नाचं पैसे का वाचून दिलं नाही. हे जेवणवाल्या जेवण लय झाग बनवलं होतास बोट चाटत लोक गेली लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसा आजच घे बस्तवाल्या तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाग दिसत होतं दिले तुमचे पैसे आलत लग्नाला आनंद वाटला सब मंगल आहे सब आनंद. हे वाजंत्रे इकडे ये ना बाबा. हे बाबा ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसे 5,000 रुपये तुला जादा देतोय बाबा 5,000 रुपये तुला जादा देतोय. लय भारी वाजवत होतास माझं लेकरू जाताना. हे पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी भिकारी. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो पोरी. बाप तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला तो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतो या ट्रक मधून उचलतो त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. हे पोरी जो भांग्याचं काम करतो त्या भांग्याचं नाव साला बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हे पोरी हे भर उन्हामध्ये जो टाकतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. प्रचंड थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. कधीच कोणाला न कळलेलं बाप. ज्या बापाच्या तोंडावर आम्ही थुंकून निघून चाललो बाप. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला
त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून उचलतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. हे पोरी जो भंग्याचं काम करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हे पोरी हे भर उन्हामध्ये जो टाकतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, प्रचंड थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप कधीच कोणाला न कळलेलं बाप. ज्या बापाच्या तोंडावर आम्ही थुंकून निघून चाललो त्या चुका लेकरांच्या पोटात घेऊन त्यांना मिठीत जो घेतो तो घराघरातला देव म्हणजे बाप. पण हा बाप आम्हाला समजलं नाही. पोरी सांग सांग आत्महत्या करशील का, सांग व्यसनाच्या विळख्यात अडकशील का, व्यसन करायचं बोरा. पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. साला 400 वर्ष होत आली नशा नाही उतरत. व्यसन करायचं तर आपल्या आईबापाची मान अभिमानानं कर्तृत्वानं उंच व्हावे असं व्यसन कर्तृत्वाचं करायचंय. शंड नामर्दासारखी गांजा दारू हट. पुरी पोलीस स्टेशनला गे असं तुझा बाप उभा असतोय हरामखोर. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमागे 2 फुटावर तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा सगळा पदर अश्रूने भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजलेली आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब, माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. हे पोरीनो हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण जर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, खोटं नाटक काय बोलतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, आई बापाच्या डोळ्यामध्ये शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्या हरामखोर कुत्र्याबरोबर फिरायला काय जातेस, हॉटेलमध्ये नाश्ता काय करतेस, जेवण काय करतेस, तो नालायक हरामखोर कुत्रा तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मावडा गांजडा साला स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची त्याची लायकी नाही. अशा कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज नाही वाटत? 2 इंग्लिशचे शब्द बोलायला लागला, लई शाण्या झाला का गई कार्ट्यानो नालायकानो. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे घरात बाप तडपडत असतो, ऊर फोडून आई रडत असती. जावा हो लेकीला घेऊन या, तिच्याशिवाय मी नाही सरकू शकत. ज्या लेकराला जन्म दिला तेच लेकरू आई बापावर फिरून पडलं. उरपाट्या काळजाच्या निघाला तुम्ही नालायक हरामखोरानो. निर्लजा. पाहुण पै आई बापाला फोन करतात, अहो लय नाकाच्या सैन्यासमोर चालत तास माझी लेक. काय झालं रे तुझ्या लेकीच? नालायक. ते 4 पोरी बस चल लवकर, आणि कार्यक्रम झाल्यावर तुम्ही भेटायचं मला. हरामखोर नीच, लाज नाही वाटत? तुम्ही 4 भेटायचं मला. नालायक. कानाखाली आवाज काढेन. आणि पोलीस स्टेशनला हजर राहता. पोलिसांचा फोन जातो बापाला, यावं पोरगी आली, जरा समजावून सांगूया बघूया काही बदल होतो का. बाप म्हणतो माझं लेकरू मी जन्म दिलेलं माझंच ऐकत नाही. गावातली 4 प्रतिष्ठित लोकांना घेऊन तुझा बाप पोलीस स्टेशनला येतो. बापाला लाचार तू केला, बापाच्या तोंडावर तू थंकली, बापाच्या आबरूची लागताना वेशीवर तू टांगली. तरी सुद्धा तुझा बाप तिथं माफी मागत असतो. दीदी घरला चल दीदी, पोरग चांगलं नाही दीदी, प्रेमाच्या विरोधात मी नाही दीदी, चल दीदी घरला चल, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तर चल, टाचा घासून मरल ग, लई तिनं आयुष्य झिजवलं तुला शिकवण्यासाठी, पोरी चल. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आई बापावर केस दाखल करतीस. नालायकानो,
तास तास मोबाईल घेऊन बसायला वेळ आहे ना, आई बाप ऐकायला निर्लज्जानो, मुस्कटानो, थोबाडानो, चॅटिंग करायला 2-2 तास वेळ आहे ना, आई बाप ऐकायला उठून जाऊ. रक्ताळे लांगतात तोंडात घेऊन दवाखान्याकडे पळत होता तुझा बाप, तुझ्या आईला ओरडत होता, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही, घरदार डोक्यावर घेत होता. त्या बापाच्या तोंडावर थुंकून चाललीस आणि त्याच्यावर केस करू लागला तुम्ही. हे काय प्रेम आहे? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतं ते प्रेम आहे का पोरी? नाही पोरी, ते तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारा म्हणून उतरण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. तुझ्यासाठी राजकुमार, राजकुमार. आज शपथ घ्यायची. कैलास सुवासे विठ्ठल हंबीरराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री धोंडेराम विठ्ठल पाटील यांनी इथं मला बोलवलं बघ. यस, छत्रपती शिवाजी महाराज चौक कुची आयोजित आज तुझ्या समोर आलंय. आजच बदल पोरी. एकही पोरग व्यसन करणार नाही. आजच शपथ घ्यायची. झाले असतील चुका होऊ देत. एकही पोरग व्यसन करणार नाही. एकही पोरग कुठल्या पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही. तुझ्या बापानं लहानपणापासून तुझ्या मनाच्या विरोधात काहीच नाही केलं. तुझं लग्न तर कसं काय करेल ग तू? कुठल्या हरामखोरानं तुला सांगितलं? कुठल्या हरामखोराच्या जाळ्यामध्ये तू फसू लागली? एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. इथंच शपथ घ्यायची. याच मातीत, इथंच आणि आत्ताच. इथंच. आज नाही तर परत कधीच नाही. तुला इथंच तुझा बाप दाखवून देणार बघ. इथंच तुला तुझा बाप दाखवून देणार एका मिनिटामध्ये. वेळ खूप कमी आहे. बघायला काही 10-15 बाप आले असतील तर लवकर हात वरती करा. लवकर हात वरती करा. चला लवकर हात वरती करा. बापानी बिंदा जागेवर उभं राहा. लवकर जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. त्या सगळ्या बापांना विनंती करतोय जरा 10-15 बापांनी जागेवर उभं राहा. सगळ्या बापांनी उभं राहा. इथं या जरा माझ्या जवळ या. चला लवकर या. इकडे या. या लवकर. जेवढ्या बापांनी हात वरती केले त्या सगळ्या बापांनी इथं यायचं. या लवकर. इथं या. इथं उभं राहा. चला लवकर. इथं उभं राहा. चला. इकडे काही 10-15 आया आले असतील आपल्या लेकीसाठी, आपल्या लेकरासाठी जरा हात वरती करा. चला लवकर. आणि आपल्या आयानी जरा जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. आणि इथं या. माझ्या समोर या. इकडे या. लवकर या. हा पोरी तुझा बाप आहे बघ. त्या डेक पर्यंत उभं राहा. तिथपर्यंत उभं राहा. सगळ्या बापांनी इकडे उभं राहा. चला लवकर उभं राहा. चला आयानो इकडे या. आज इकडे तुझी आई आहे बघ. माऊली इथपर्यंत. चल लवकर. चला. हा चल लवकर ये बोरी. मलाही खूप पुणे गाठायचं आहे बघ. 2-3 हजार लेकरं वाट बघतायत बघ माझी. बघ हा तुझा बाप आहे बघ. आई बापाला रोज घरामध्ये बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून आई बापाला बघायचं. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले त्या मुला मुलीने जागेवरती उभं राहायचं. चला लवकर. जागेवरती उभं राहायचंय. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकराने जागेवरती उभं राहायचंय. चल माझ्या समोर यायचं. इथं इकडे एक पुरी. चल इथं ये. चल लवकर ये. इकडे इकडे ये. चल चल लवकर. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आहेत त्या मुला मुलीने चाल इकडे यायचंय. चल इकडे यायचंय. हा आता एका मिनिटासाठी मी काय म्हणतोय नीट ऐकायचंय. सगळ्या लेकरांनी आज ज्याचे मम्मी पप्पा माझ्या समोर उभे आहेत त्या सगळ्या लेकरांनी माझ्या समोर यायचंय. इथं उभं राहायचंय. चल. बघ शाळेच्या भिंती पण ऐकतायत. तू पण ऐकतायस. ब्रह्मांड पण ऐकताय. माझे छत्रपती ऐकतायत. आज खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या विचारांना लक्षात घे. खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या विचारांना उजाळा मिळालेला आहे बघ. यस पोरी. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हे नालायकानं नीट ऐकायचं एका मिनिटात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे पुरी. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरीनो. रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि खरं सांगू का छत्रपतीच्या समोर हे जिवंतपणेचं मरण लय वाईट असतं पोरीनो. ना जगता येतं ना मरता येतं. देव सगळं काही माफ करेल पण आई बापाला दिलेलं जिवंतपणेचं मरण पोरानं कधीच माफ करणार नाही. इकडे बघ. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना ग पोरीनो, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय बघ पोरी. ज्या रोपट्याचं नाव सारा बाप आहे पोरी. हे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. खरं आहे बघ. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं बघ. इथं 9 महिने आम्हाला जागा दिली बघ पोरी. आमचं उगम स्थान ते आहे. लेकराची पहिली वेदना
त्या लेकराच्या आईला कळतील, तिच्या डोळ्यात अगोदर टच करून पाणी येतं, मग लेकराच्या, मग ती आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता आजपर्यंत जर युगानुयुगे कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभी आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे, कारण तुझ्या समोर तुझा आई बाप आहे. या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं आपण आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण हे पोरीनो, एकदा का ब्रह्मांडात विलीन झालेला बाप आणि आई पुन्हा कधीच खाली येत नसते बघ. पण आज तू नशीबवान आहेस पोरी. 1 वर्षाचं व्हायचं पोरा, 1 वर्षाचं व्हायचं आणि 1 वर्षाची होतेस तेव्हा जशी कडकडून आपल्या बापाला मिठी मारत होतेस पोरे, तशीच मिठी आता आपल्या बापाला मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही बाप्पा, पण आज सांगतो पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पोरी. जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर मिठी मार पोरी, जा पळत आणि तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी, जा तुझ्या आईला कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, बाहेर कडकडून मिठी हे पोरी. हा तुझा बाप आहे पोरी, सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का, मला सांग पोरी, सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का, सांग मला या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का, सांग पोरी, मला सांग पोरी. या आईची काय चूक आहे मला सांग, तुला हत्तीसारखं वाघासारखं वाढवलं ही चूक आहे का, या बापाची काय चूक. घाल, हा तुझा देव आहे बप्पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बप्पोरी, हा तुझा विठ्ठल, हा तुझा विठ्ठल. चला सगळ्या खालच्या पोरीने आपला उजवा हात वरती करा. चला कोणी हलू नका, जागेवरच थांबा. चला उजवा हात वरती करा, गार उजवा हात वरती कर पोरी. चल डोक्यावर ठेव बोरा, डोक्यावर ठेव, चल डोक्यावर ठेव. डोळे झाक आणि डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला. आयुष्य दिलं ना तुझ्या बापानं तुला, आता डोळ्यासमोर आण. आणलंस का डोळ्यासमोर, आणलंस का? 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. आला का पोरी? ज्या बापाच्या अंगा खांद्यावर खेळत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. ज्या बापाला रडून चॉकलेट मागत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. आला का? आता मार कडकडून मिठी पोरी बापाला, मार कडकड मिठी आणि बापाला सांग पोरी, पप्पा आय लव्ह यू पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. पोरा सांग बापाला मी व्यसन करणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. पोरी सांग बापाला जीव गेला तरी चालेल, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. घे शाबास, बसा. तेरा मंगल हो मेरा मंगल हो ईश्वरी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वसायाणम, नमो लोय सौव साहुनम, ऐसो पंच नमकारो सौव पावपनसनो, मंगलानम च सव्वे सिम पडम महवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस आई बापानं दिलेले हे शरीर, या शरीराला जपा. एवढं सांगण्यासाठीच आज मी इथं आलो होतो. पोरांनो, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मला माफ करा. आणि मला जर काय द्यायचं असेल तर मातानो या भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंत हंकारी नावाचा खंड विश्वभर माणूस की शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत अगदी निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं एक माता भगिनींचं सकारात्मक परिवर्तन करत असताना, राष्ट्र धर्म प्रेम शिकवत असताना, अगदी आनंदात
हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद मातानो या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. दुआ में याद रखिये. बस एवढं बोलतो आणि ज्या लेकरांनी मला इथं बोलवलं त्या सगळ्या लेकरांचा मी ऋणी राहतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक या मंडळाचा मी ऋणी राहतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.